कथित गैरप्रकारामुळे गाजत असलेल्या तलाठी भरती परीक्षेची पहिली गुणवत्ता यादी वादात सापडलेली आहे। गुन्हे दाखल असलेल्या उमेदवारांची नावे ही यादीत असल्याचा आरोप आहे। त्यामुळे राज्यातील 8 लाख होतकरू उमेदवारांवर अन्याय होण्याची भीती व्यक्त केली जाते। पाहूया या संदर्भातला आमचा हा एक खास रिपोर्ट। तलाठी भरती परीक्षेत घोळ झाल्याचा आरोप होऊ लागला। तलाठी भरती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत 200 पैकी चक्क 214 गुण मिळाल्याचा धक्कादायक प्रकार हा उघडकीस आला। 8 लाख उमेदवारांनी दिलेल्या परीक्षेची पहिली गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली। ही यादी सदोष असल्याचा आरोप होऊ लागलाय। पेपर फोडणाऱ्या गुन्हे दाखल झालेल्या उमेदवारांची नावं गुणवत्ता यादीत असल्याचा आरोप होऊ लागला। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या आरोपांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुरावे मागितले। विजय वडेट्टीवारांनी कुठलाही पुरावा दिला तर निश्चित आम्ही चौकशी करू। नुसत्या स्टेटमेंट्सनी चौकशी करता येत नाही। आज इतक्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये आम्ही परीक्षा घेतल्या, ट्रान्सपरंट पद्धतीने आम्ही या ठिकाणी पूर्णपणे सगळ्या परीक्षा कंडक्ट केल्या आहेत। पण कुठल्याही परीक्षेत कोणीही जर पुरावा दिला तर ती परीक्षाही रद्द केली जाईल आणि त्याच्यावर कारवाई देखील केली जाईल। 200 पैकी 214 गुण परीक्षेत कसे मिळू शकतात असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला। 200 पैकी 214 गुण मिळणं हे सत्य आहे, सत्य हाच पुरावा असल्याचं राऊत म्हणाले। पुराव्याची व्याख्या त्यांनी नवीन का बनवली का? देशाचं संविधान बदललंय का? आणि पुरावा म्हणजे काय? सत्य हा पुरावा असू शकत नाही का? सत्य हा सगळ्यात मोठा पुरावा असतो। जर संघ परिवाराला सत्य हा पुरावा वाटत नसेल तर त्यांनी ठिकठिकाणी नवीन कब्रस्थानं खोदावीत आणि तिथे सत्य पुरावं। दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्र लिहून मार्क्सच्या गोंधळाबाबत जाब विचारला। तलाठी भरती परीक्षेत घोळ झाल्याचा आरोप महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी फेटाळून लावला। जे काही या संदर्भात काही लोकांनी जे आरोप केले ते पूर्णतः तथ्यहीन आहेत, त्यात कुठलं सत्य नाही आहे। मी जी काल रात्री त्या संबंधित कंपनीशी बोललो, परंतु एक आहे की कुठल्या प्रकारचा भ्रष्टाचार, अनियमितता किंवा कुठल्या प्रकारचा गोंधळ ज्या माध्यमातून सांगण्याचा काही मंडळी प्रयत्न करतायत ते पूर्णतः आरोप निरर्थक आहे। तलाठी भरतीत 200 पैकी 214 गुण उमेदवारांना कसे मिळाले, हे मार्क्स योग्य असतील तर ते कसे आहेत हे समजावून सांगण्याची जबाबदारी सरकारवर आहे। अन्यथा पारदर्शक भरतीचा सरकारचा दावा फोल ठरेल। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।